Welcome students. We are discussing the topic inheritance and variation, in which we have studied the chromosomal theory of inheritance and ploidy in the previous lecture, lecture number 11. Now this is lecture number 12. In this lecture, we will study structure of chromosome and types of chromosome. First of all, we have to study structure of chromosome. क्रोमोसोम याचा मराठीत अर्थ आहे गुणसूत्रे किंवा रंगसूत्रे. त्यांचं महत्त्वाचं कार्य काय? द क्रोमोसोम्स प्ले द व्हायटल रोल in heredity, mutation, variation and evolutionary development of species. बघा, गुणसूत्रांचं महत्त्व इथं आपल्याला कळतं. हेरिडिटीमध्ये म्हणजे अनुवंशिकतेमध्ये मागच्या पिढीसारखाच पुढचा जीव निर्माण होणं, प्रजनन क्रियेद्वारा ज्यामध्ये मागची पिढी आणि पुढची पिढी यांच्यामध्ये बरंचसं साम्य येणं, ज्यामुळं जात टिकून राहते, याला म्हणतात हेरिडिटी. या अनुवंशिकतेच्या क्रियेमध्ये शिवाय म्युटेशन म्हणजे क्रोमोसोम किंवा DNA सडन चेंज होतो आणि पुढच्या पिढीला काही बदललेले कॅरेक्टर प्राप्त होतात, याला आपण म्हणतो म्युटेशन. व्हेरिएशन म्हणजेच मागची पिढी आणि पुढची पिढी यामध्ये काही फरकसुद्धा असतात. मॉर्फॉलॉजिकल किंवा ॲनाटॉमिकल हे जे फरक निर्माण होतात याला म्हणायचं व्हेरिएशन. अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट म्हणजे उत्क्रांतीची जी काही विकास आत्तापर्यंत होत आला त्याला म्हणायचं इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ स्पेसीज. स्पेसीज सजीवाची प्रजात. म्हणजे गुणसूत्रांचं महत्त्व काय, तर ते व्हायटल रोल पार पाडतात, म्हणजे अतिशय महत्त्वाची भूमिका ते करतात. कशामध्ये? हेरिडिटीमध्ये, म्युटेशनमध्ये, व्हेरिएशनमध्ये आणि इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ स्पेसीजमध्ये त्यांचा रोल महत्त्वाचा आहे. ॲक्च्युअल फंक्शन ऑफ क्रोमोसोम आपल्याला सांगायचं असेल तर ते एका वाक्यात एका शब्दात सांगता येतं. बघा, दे आर the carriers of heredity. So chromosomes are the carriers of heredity. अनुवंशिकतेचे वाहक म्हणून गुणसूत्रांना आपण ओळखतो, कारण अनुवंशिकता ज्या जीनमुळं होते ते जीन कुठे असतात? क्रोमोसोममध्ये असतात. आणि मागच्या तासाला मी सांगितलं की पॅरेंटकडून पुढच्या पिढीला ॲक्च्युअल जीन्स दिले जातात एका संचामध्ये गुणसूत्रांच्या गॅमेटमधून. त्यामुळं गुणसूत्रे ही अनुवंशिकतेची वाहक आहेत, कारण ते जीनला वाहून आणायचं काम ते करतात. अ टिपिकल क्रोमोसोम कन्सिस्ट्स ऑफ 2 क्रोमॅटिड्स. म्हणजे साधारण गुणसूत्राला 2 क्रोमॅटिड असतात. ही 2 क्रोमॅटिड आपल्याला बघायची असतील तर आपल्याला पेशी विभाजन क्रियेमध्ये पेशीची जी मेटाफेज स्टेज येते त्या स्टेजला गुणसूत्र बघावं लागेल. आणि म्हणून क्रोमॅटिड म्हणजेच गुणसूत्र ज्यापासून बनतात ते गुणसूत्रातले 2 आयडेंटिकल पार्ट्स. क्रोमॅटिडमध्ये काय असतं? बघा, क्रोमॅटिड कन्सिस्ट्स ऑफ अ डबल स्ट्रँडेड DNA मोलेक्यूल. अर्थात DNA जनरली डबल स्टँडर्डच असतो, मग तो कुठलाही असू द्या. DNAच्या या डबल स्टँडेड अशा मोलेक्यूलची उपस्थिती क्रोमॅटिडमध्ये असते. म्हणजे क्रोमॅटिड कसं बनतं? DNA, हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. आता आपण क्रोमोसोमची अधिक माहिती घेऊया. द 2 क्रोमॅटिड्स आर जॉईंड टुगेदर ॲट सेंट्रोमियर. सेंट्रोमियरलाच म्हणतात प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. 2 क्रोमॅटिड जे गुणसूत्रामध्ये असतात ते कुठं जोडले जातात? सेंट्रोमियरला. त्यामुळे ते एकत्र एका क्रोमोसोममध्ये बांधून ठेवले जातात. या सेंट्रोमियरलाच आपण म्हणतो प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन.
सेंट्रोमियर कन्सिस्ट्स ऑफ अ डिस्क शेप्ड प्लेट. सेंट्रोमियरच्या ठिकाणी जिथं सेंट्रोमियर आहे त्या ठिकाणी एक डिस्कसारखी थाळीसारखी प्लेट असते, ज्या प्लेटला म्हणतात कायनेटोकोअर. ड्युरिंग सेल डिव्हिजन स्पिंडल फायबर्स आर जॉइंड टू कायनेटोकोअर. पेशी विभाजन होताना जी गुणसूत्रे पहिल्यांदा मेटाफेजला इक्वेटोरला म्हणजे पेशीच्या मध्यभागी असणाऱ्या प्रतलात येऊन थांबतात, तेव्हा त्या गुणसूत्रांच्या सेंट्रोमियरमध्ये असणाऱ्या कायनेटोकोअरला म्हणजे प्लेटसारख्या रचनेला स्पिंडल फायबर्स अटॅच होतात, जोडले जातात. आपल्याला माहिती आहे प्रोपेजपासूनच स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होते. मेटाफेजला स्पिंडल फायबर्स पूर्ण तयार झालेले असतात आणि स्पिंडल फायबर्सला गुणसूत्रे चिकटलेली असतात, जोडलेली असतात. ॲक्च्युअल स्पिंडल फायबर्स गुणसूत्राला जोडण्याची जागा कोणती आहे, तर हे सेंट्रोमियरमध्ये असणारं कायनेटोकोअर म्हणजे डिस्क शेप्ड प्लेट असते. आता याचं महत्त्व काय, जेव्हा पेशी विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात तेव्हा दोन्ही पेशीमध्ये समसमान 50-50% जेनेटिक मटेरियल वाटलं गेलं पाहिजे. जेव्हा मिओसिस होतं तेव्हा होमोलोगस क्रोमोसोमच्या जोडीमधली दोन जी गुणसूत्र आयडेंटिकल असतात त्यातलं एक एका पोलकडे गेलं पाहिजे, दुसरं दुसऱ्या पोलकडे खेचलं गेलं पाहिजे. यासाठी स्पिंडल फायबर गुणसूत्राला चिकटणं गरजेचं असतं. सम क्रोमोसोम्स हॅव ॲडिशनल 1 or 2 कॉन्स्ट्रिक्शन्स म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, ज्यालाच आपण म्हणतो सेंट्रोमियर. हे तर सगळ्याच क्रोमोसोममध्ये असतं, पण काही क्रोमोसोमला काही गुणसूत्रांना आणखी जादा 1 किंवा 2 कॉन्स्ट्रिक्शन्स असतात म्हणजे छोट्या खाचा असतात. यांना म्हणतात सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन्स. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सेंट्रोमियर आणि त्याशिवाय असणाऱ्या कॉन्स्ट्रिक्शन सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 न्यूक्लिओलस बिकम्स ऑर्गनायझ्ड ड्युरिंग इंटरफेज, सो इट इज कॉल्ड न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सेंट्रोमियर आहे, तो सगळ्याच क्रोमोसोमला असतो. काही क्रोमोसोमला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन बरोबरच आणखी जादा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन्स असतात. समजा 2 सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतील तर त्यातला एक जो आहे त्याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1. तो कोणता, तर ज्याला न्यूक्लिओलार ऑर्गनायझर म्हणतात तो. का बरं, ज्या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनला किंवा त्याच्या ठिकाणी न्यूक्लिओलसचं रचना तयार होते किंवा न्यूक्लिओलसची निर्मिती होते, तो जो सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे सेंट्रोमियर सोडून त्याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1. त्यालाच म्हणायचं न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. अ सॅटेलाइट बॉडी, ज्याला म्हणतात शॉर्टमध्ये सॅट बॉडी, इज अटॅच्ड ॲट द सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 इन व्हेरी फ्यू क्रोमोसोम्स. काही अत्यंत मोजक्या थोड्या अशा गुणसूत्रांमध्ये साधारण गोलाकार असणारी किंवा लंबगोल असणारी अशी सॅटेलाइट बॉडी, ज्याला सॅट बॉडी म्हणतात, ती चिकटलेली असते किंवा जोडली गेलेली असते. रेअरली, अगदी क्वचित प्रसंगी, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 इज ऑल्सो प्रेझेंट इन क्रोमोसोम. बघा, सर्वच क्रोमोसोमला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असतं म्हणजे सेंट्रोमियर असतं. काही क्रोमोसोमला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 सुद्धा असतं. पण अतिशय थोड्या अशा काही अपवादात्मक क्रोमोसोममध्ये आपल्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 सुद्धा दिसतं आणि म्हणून 1 किंवा 2 सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन क्रोमोसोममध्ये असू शकतात असं आपण म्हणतो. आता याशिवाय क्रोमोसोमची डिटेल रचना आपण या आकृत्यांमध्ये बघूया. आत्ता आपण शिकलो की क्रोमोसोमच्या रचनेत काय काय असतं. 2 क्रोमॅटिड असतात. बघा, आकृती ए मध्ये 2 क्रोमॅटिड स्पष्ट दिसतात. या 2 क्रोमॅटिडची आंतररचना आपल्याला दिसते. उजव्या बाजूला आकृती बी आहे, त्या आकृतीमध्ये एकच असा सिंगल लांब असा लोब दाखवलेला आहे. गुणसूत्रे दोन्ही कंडिशनमध्ये असू शकतात आणि त्यामुळं आपल्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन हे डिटेलमध्ये बघायचं असेल, सॅट बॉडी वगैरे, तर आपल्याला आकृती बी बघावी लागते. 2 क्रोमॅटिड सुट्टे झालेले मेटाफेजला आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला आकृती ए बघावी लागते. या क्रोमॅटिडच्या आत मॅट्रिक्स म्हणजे एक द्रव असतो,
त्या द्रवात बुडालेले DNA असतात, त्यांना क्रोमोनिमा असं म्हणतात. अनेक वचन क्रोमोनिमॅटा. मध्यभागी सेंट्रोमियर असतो. हे आपल्याला आकृती ए मध्ये दिसतं. आकृती बी मध्ये काय दिसतं आपल्याला, तर आकृती बी मध्ये आपल्याला आत्ता जे आपण वर्णन केलं ते आपल्याला दिसतं. म्हणजे बघा, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन यालाच म्हणतो आपण सेंट्रोमियर. गुणसूत्रामध्ये छोटीशी खाच असते, तिथं काय असतं, कायनेटोकोर, आणि त्याला स्पिंडल फायबर्स जोडले जातात सेल डिव्हिजन होताना. दुसरं एक कॉन्स्ट्रिक्शन आहे बघा खालच्या बाजूला, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1. यालाच म्हणायचं न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. कारण या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1ला न्यूक्लिओलस तयार होतो आणि त्यामुळं त्याला म्हणायचं न्यूक्लिओलार ऑर्गनायझेशन. छोटा तयार झालेला न्यूक्लिओलस इथं दाखवलेला आहे. याच सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1ला काही क्रोमोसोममध्ये सॅटेलाईट बॉडी किंवा सॅट बॉडी चिकटली जाते किंवा तयार होते. इथं नाव दिले बघा सॅटेलाईट, गोलाकार, खालच्या एंडला सॅटेलाईट असं नाव दिले, म्हणजे सॅट असणारं हे क्रोमोसोम आहे. आणखी कॉन्स्ट्रिक्शन वरच्या बाजूला दाखवले बघा, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2. त्या अगदीच मोजक्या, अगदीच अपवादात्मक थोड्याशा गुणसूत्रांमध्ये आपल्याला दिसतं. आता एका साधारण क्रोमोसोममध्ये 2 DNAच्या रचना आपल्याला दिसतात जेव्हा आकृती बी आपण बघतो, आणि त्याला म्हणतात क्रोमोमियर्स, की क्रोमॅटिडच्या आत असणारे हे क्रोमोमियर्स. गुणसूत्राला 2 टोकं आहेत. आकृती बी मध्ये आपल्याला दिसतं, लोअर एंड आहे, अप्पर एंड आहे. गुणसूत्राच्या एंडला म्हणतात टिलोमियर. हे आणखी ज्यादा माहिती आपण पुढे घेऊया. त्यासाठी बघा गुणसूत्राची पुढची कॅरेक्टर्स किंवा रचना. ईच क्रोमॅटिड कंटेन्स अ लॉंग अनब्रांच्ड स्लेंडर हायली कॉइल्ड DNA कॉल्ड क्रोमोनिमा. क्रोमोनिमा म्हणजे काय, गुणसूत्राच्या क्रोमॅटिडच्या आत म्हणजे क्रोमॅटिडमध्ये लांब असा फांद्याविरहित असणारा, अनब्रांच्ड म्हणजे त्याला शाखा फुटत नाहीत, स्लेंडर म्हणजे साधारण सिलेंड्रिकल आणि लांबट असणारा असा स्लेंडर, हायली कॉइल्ड म्हणजे त्याचं बऱ्याच गुंडाळ्या झालेल्या असतात, असा हायली कॉइल्ड सिंगल साधारण लॉंग अनब्रांच्ड स्लेंडर असा DNA मोलिक्यूल प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये असतो, ज्याला म्हणतात क्रोमोनिमा. क्रोमोनिमा एक वचन आहे, क्रोमोनिमॅटा अनेक वचन. DNA म्हणजेच हा क्रोमोनिमा. यामध्ये ॲक्च्युअल DNA कसा असतो, तर DNA इज डबल स्ट्रँडेड मोलिक्यूल दॅट एक्सटेंड्स फ्रॉम वन एंड ऑफ क्रोमोसोम टू अदर. गुणसूत्राच्या एका टोकापासून म्हणजेच क्रोमॅटिडच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत DNA अखंड असतो. द एंड्स ऑफ क्रोमोसोम किंवा एंड्स ऑफ क्रोमॅटिड म्हणा आर नोन ॲज टिलोमर्स. टिलोमर्स हा शब्द कोणासाठी आहे, गुणसूत्राच्या किंवा क्रोमॅटिडच्या टोकांसाठी. आणि म्हणून क्रोमॅटिडची टोकं किंवा क्रोमोसोमची टोकं त्याला शब्द आहे टिलोमर्स. During metaphase, chromosomes are best visible because they are the largest and thickest. मेटाफेजच्या वेळी गुणसूत्रे आपल्याला सर्वात छान दिसू शकतात किंवा ती स्पष्ट दिसू शकतात. याचं कारण पेशीच्या आयुष्यात फक्त मेटाफेज ही अशी एक स्टेज आहे की ज्या स्टेजला गुणसूत्रे सगळ्यात जास्त मोठी बनतात आणि सगळ्यात जास्त जाड बनतात, आणि त्यामुळे ती आपल्याला मेटाफेजला गुणसूत्रे स्पष्ट दिसू शकतात. ही झाली क्रोमोसोमची रचना. आता आपण बघूया टाईप्स ऑफ क्रोमोसोम, गुणसूत्रांचे प्रकार. साधे सोपे प्रकार केलेत बघा. कशावरून, ऑन द बेस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देर आर 4 टाईप्स ऑर 4 शेप्स ऑफ क्रोमोसोम. सेंट्रोमियर क्रोमोसोमवर नेमका कुठं आहे, मध्यभागी आहे, कडेला आहे, टोकाच्या जवळ आहे, टोकाला आहे, नेमका कुठे आहे. पोझिशन ऑफ सेंट्रोमियरनुसार गुणसूत्रांचे 4 साधे सोपे प्रकार केलेले आहेत. कोणते प्रकार बघूया आपण. पहिला प्रकार, फर्स्ट टाईप ऑफ क्रोमोसोम, मेटासेंट्रिक क्रोमोसोम. मेटा म्हणजे सेंटर. हा क्रोमोसोम आपल्याला दिसतो कसा, व्ही शेप्ड. कधी दिसतो,
ॲनाफेजच्या वेळी मेटाफेजची क्रोमोसोम किंवा क्रोमॅटिड्स पोलकडे खेचली जातात. त्यावेळेला गुणसूत्राच्या सेंट्रोमियरला खेचलं जातं आणि त्याचे जे सेंट्रोमियरला जोडलेले जे 2 क्रोमॅटिडचे लोब आहेत ते असे मागे राहतात. त्यांचा आकार कसा होतो त्यावरून आपण गुणसूत्राचा आकार समजून घ्यायचा. मेटासेंट्रिक क्रोमोसोमचं वैशिष्ट्य काय? सेंट्रोमियर इज ॲट द सेंटर ऑफ क्रोमोसोम. लांब असं क्रोमोसोम आहे, त्याच्याबरोबर सेंटरला जर सेंट्रोमियर असेल तर त्या क्रोमोसोमला म्हणतात मेटासेंट्रिक क्रोमोसोम. जेव्हा ॲनाफेजच्या वेळी हा क्रोमोसोम पोलकडे खेचला जातो म्हणजे सेंट्रोमियर खेचला जातो तेव्हा या क्रोमोसोमचा आकार कसा दिसतो? इंग्रजी व्ही अक्षरासारखा. So metacentric chromosome is V-shaped and its centromere is at the center. Second type is submetacentric chromosome. जर गुणसूत्राचा सेंट्रोमियर बरोबर मध्यभागी नाही, मध्यभागापासून सेंटरपासून थोडासा बाजूला थोडासा साईडला असेल तर त्याला म्हणायचं सबमेटासेंट्रिक क्रोमोसोम. काय होतं मेटासेंट्रिक क्रोमोसोममध्ये सेंट्रोमियरपासून दोन्ही बाजूला असणारे लोब इक्वल तयार होतात, त्यामुळे तो व्ही शेप्ड बनतो. पण सबमेटासेंट्रिकमध्ये तो सेंटरला नसल्यामुळं कुठल्या तरी एका साईडला थोडासा सरकलेला असल्यामुळं गुणसूत्राचे 2 लोब एक समान होत नाहीत आणि त्यामुळे त्याचा आकार कसा दिसतो? एल शेप्ड. एल अक्षरामध्ये एक लोब मोठा आहे आणि एक लोब छोटा आहे. म्हणजे सबमेटासेंट्रिकचं वर्णन कसं करायचं? द सबमेटासेंट्रिक क्रोमोसोम इज एल शेप्ड क्रोमोसोम अँड इट्स सेंट्रोमियर इज स्लाइटली अवे फ्रॉम सेंटर. तिसरा प्रकार आहे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम. ज्या क्रोमोसोममध्ये सेंट्रोमियर कुठं असतो? नियर द एंड ऑफ क्रोमोसोम. गुणसूत्राला 2 टोकं आहेत, क्रोमॅटिडला 2 टोकं आहेत. कुठल्या तरी एका टोकाकडच्या बाजूला, टोकाला तो नाही, टोकाच्या थोडासा जवळ, टोकापासून थोडासा जवळ असा जो क्रोमोसोम आहे त्याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम. याचा आकार कसा दिसतो? जे शेप्ड. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे टिलोसेंट्रिक क्रोमोसोम. जो असा क्रोमोसोम असतो ज्याचा सेंट्रोमियर कुठल्या तरी एका टोकाला असतो. त्यामुळे हा क्रोमोसोम म्हणजे एकच लोब असणारा क्रोमोसोम आपल्याला दिसतो आणि त्यामुळं याचा आकार कसा बनतो? स्मॉल लिपीतलं आय लेटर असतं ना तसा आकार त्याचा तयार होतो. सो टिलोसेंट्रिक क्रोमोसोम इज आय शेप्ड क्रोमोसोम अँड इट्स सेंट्रोमियर इज ॲट द एंड ऑफ क्रोमोसोम. आता हे आपण आकृतीच्या मदतीनं समजावून घेऊया. बघा, टाईप्स ऑफ क्रोमोसोम. पहिला प्रकार मेटासेंट्रिक क्रोमोसोम, ज्याचा सेंट्रोमियर सेंटरला आहे, ज्यामुळं 2 क्रोमॅटिडचे लोब्ज आपल्याला इक्वल दिसतात आणि त्याचा आकार व्ही शेप्ड दिसतो. दुसरा प्रकार सबमेटासेंट्रिक क्रोमोसोम, ज्याच्या रचनेमध्ये आपल्याला काय दिसतं? सेंट्रोमियर सेंटरपासून थोडा बाजूला आहे आणि त्यामुळे एक लोब छोटा आणि एक मोठा आहे, इंग्रजी एल सारखा तो दिसतो. तिसरा प्रकार ॲक्रोसेंट्रिक, ज्याचा सेंट्रोमियर कुठल्या तरी एका टोकाच्या जवळ आहे, त्यामुळे एक लोब फारच लहान असतो आणि दुसरा लोब त्या मानानं फारच मोठा असतो. इंग्रजी जे अक्षर जसं दिसतं तसा हा दिसतो, म्हणून याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम. आणि चौथा प्रकार आहे टिलोसेंट्रिक क्रोमोसोम, ज्याचा सेंट्रोमियर कुठल्या तरी एका टोकाला असतो आणि क्रोमोसोम एकाच लोबसारखा दिसतो. हा इंग्रजी आय अक्षराप्रमाणे दिसतो, म्हणून याला म्हणायचं टिलोसेंट्रिक क्रोमोसोम. So this is about today's lecture.